केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात दाखल आज बाजीराव पेशवेंच्या पुतळ्याचं अनावरण करणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती असणार। मीरा रोडमध्ये मराठीत बोलण्यास नकार दिल्याने मनसेकडून फेरीवाल्याला चोप, मराठीच्या मुद्द्यावरून दुकानदाराला मारहाण झाल्याने मनसेविरोधात व्यापारी संघटना आक्रमक। मीरा भाईंदरमध्ये व्यापारी संघटनेकडून बंदची हाक। मारहाण करणं भाजपला मान्य नाही, कारवाई व्हावी, मंत्री आशिष शेलार यांची भूमिका। तर मीरा भाईंदरमधील मोर्चा व्यापारी संघटनेचा नाही, भाजपचा, अविनाश जाधवांचा निशाणा। मराठीचा अपमान केला तर कानाखाली पडणारच। मीरा भाईंदर येथील मारहाणीच्या घटनेवर मनसेच्या संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया, तर कायदा कोणी हातात घेऊ नये, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया। मीरा रोडवरील मारहाणीचा निषेध, मराठीच्या मुद्द्यावर गुंडगिरी करणं चुकीचं, मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। 5 तारखेच्या मेळाव्यासाठी मनसेकडून टीझर जारी, मनसेच्या टीझरमध्ये आमची भाषा आमचा अभिमान असा उल्लेख। मुंबईत 5 जुलैला ठाकरे बंधूंचा विजय मेळावा। 5 जुलैला ठाकरे बंधूंचा विजय मेळावा, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ व्यासपीठावर असणार। वरळी डोममध्ये हॉलच्या बाहेरील रस्त्यावर ही एलईडी स्क्रीन्स असणार। वैयक्तिक कामामुळे ठाकरे बंधूंच्या 5 जुलैच्या मेळाव्यात जाणार नाही, शरद पवार यांच्याकडून स्पष्ट। ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात पवारही सहभागी होणार, सुरू होती चर्चा। ठाकरेंच्या सेनेच्या ट्विटर अकाउंटवर पहिल्यांदाच राज ठाकरेंचा फोटो ट्विट। 5 जुलैच्या विजय मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर हा फोटो ट्विट। राज ठाकरेंनी जपून पुढचा विचार करावा, उद्धव ठाकरे राज ठाकरेंना वापरून घेतील। मुंबई पालिकेच्या निवडणुका झाल्यावर उद्धव ठाकरे परत काँग्रेसकडे जातील, रामदास कदम यांची प्रतिक्रिया। हिंमत असेल तर मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या, मैदानात उतरण्याआधीच रडणं सोडा, आशिष शेलार यांचं ठाकरे बंधूंना खुलं आव्हान। ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यावरून वरळी डोमबाहेर बॅनरबाजी, आम्ही गिरगावकर या नावाने हे बॅनर झळकावण्यात आले। मीरा भाईंदरच्या मोर्चावर नाराजी व्यक्त करत पेणकर पाड्यातील भाजप प्रभाग अध्यक्ष कुंदन मानकरांचा पक्षाला रामराम। भाजप आमदारांवर रोष व्यक्त करत 14 वर्षांनंतर पक्षाला सोडचिठ्ठी। इंग्रजी कामकाज पत्रिकेवर सुधीर मुनगंटीवार यांचा आक्षेप, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला तरी कामकाज पत्रिका इंग्रजीत का? इंग्रजी हवी असणाऱ्यांना व्हिसा काढून ब्रिटनला पाठवा। विधानसभेत सुधीर मुनगंटीवार आक्रमक। शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईकांकडून उद्धव ठाकरेंचा आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंना जेवणाचं निमंत्रण। मैत्री जपायची असते, राजकारण उद्या काय होईल सांगता येत नाही, सरनाईक यांची प्रतिक्रिया। तर मित्र म्हणून दिलेलं निमंत्रण स्वीकारावं लागतं, सुनील प्रभूंची प्रतिक्रिया। 2014 पासून 4 ते 5 वेळा भाजप सोबत जाण्याचा निर्णय झाला होता। 2017 मध्ये भाजप सोबत जाण्यासाठी वाटाघाटी झाल्या होत्या, प्रदेशाध्यक्ष असल्यानं वाटाघाटी मीच करत होतो। जळगाव पत्रकार परिषदेत सुनील तटकरेंची माहिती। लक्ष्मण हाकेंचं गिरगाव चौपाटीवर आंदोलन, गिरगाव चौपाटीवर आंदोलन करणाऱ्या हाकेंची पोलिसांकडून धरपकड। महाज्योतीला निधी मिळत नसल्याचा हाकेंचा आरोप। लक्ष्मण हाकेंकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना शिवीगाळ, गिरगाव चौपाटीवरील आंदोलनादरम्यान लक्ष्मण हाकेंकडून शिवीगाळ। लक्ष्मण हाकेंनी महाराष्ट्रात फिरून दाखवावं, त्याची अवस्था भटक्या कुत्र्यासारखी करू, लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर सूरज चव्हाण यांचा इशारा। मुंबईत दाभोळकर मार्ग पोलीस ठाण्यात लक्ष्मण हाकेंविरोधात तक्रार, हाकेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची सिद्धार्थ कांबळेंची मागणी। हाकेंनी अजित पवारांना शिवीगाळ केल्यानं मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक। देवेंद्र फडणवीसांनी वासाळवीरांना आवर घालावा, मंत्र्यांना सत्तेची मगरुरी, अहंकार आला आहे का? फडणवीसांनी मंत्र्यांना भाषा बदलायला सांगावी। मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यावरून जयंत पाटील यांचं फडणवीसांना आवाहन। पोलीस शैलेंद्र नगरकरांनी हायकोर्टात दिलेलं प्रतिज्ञापत्र खोटं, सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांचा आरोप। प्रतिज्ञापत्रात असलेल्या खोट्या गोष्टी उघड करणार, वकील ओझा यांची प्रतिक्रिया। गिरणी कामगार आज सकाळी 9:30 वाजता राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत। 9 जुलैला गिरणी कामगारांचा मोर्चा, राज ठाकरेंना मोर्चात सहभागी होण्याची विनंती करणार। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ बंद, महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचं लेखी उत्तर। महाराष्ट्रात 3 महिन्यात 767 शेतकऱ्यांची आत्महत्या, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीकडे मोदी सरकारचं दुर्लक्ष, राहुल गांधींचा हल्लाबोल। तर कर्नाटकमध्ये 15 महिन्यात 1500 शेतकऱ्यांनी आत्महत्या का केली, भाजपचा सवाल। शेतकऱ्यांच्या योजनांचं ऑडिट करा, शेतकऱ्यांपर्यंत योजना न पोहोचवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची मागणी। विधानसभेत शेतकऱ्यांसंदर्भात चर्चा, मात्र कृषी मंत्री गैरहजर। शेतकरी आत्महत्या चर्चेला कृषी मंत्र्यांची दांडी, आमदारांची नाराजी। विधानसभेत काँग्रेस आमदार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक।
सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया. तर सौर ऊर्जा पंपासाठी लाखो शेतकऱ्यांनी अर्ज केले. सर्व शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप मिळतात का? भास्कर जाधव यांचा सवाल. 2014 पूर्वी सरकार नव्हती का? लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांचा अपमान करण्याचा अधिकार दिला कोणी? भास्कर जाधव यांनी विधानसभेत बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. बच्चू कडूंची महसूल मंत्री आणि कृषी मंत्र्यांसोबत बैठक. शेतकरी कर्जमाफीवरून बच्चू कडू आक्रमक. काही दिवसांआधी बच्चू कडूंनी बेमुदत आमरण उपोषणही केलं होतं. बोगस दस्तावेज करून शेतकऱ्यांना लुटणारा जोरात भाषण करतो. सत्ताधारी पक्षातील आमदाराचा भाऊ 17 एकर जमीन ठापतो. लाज वाटत नाही का? विजय वडेट्टीवार यांची नाव न घेता गोपीचंद पडळकरांवर टीका. सुनील तटकरेंच्या बैठकीत अनिल पाटलांनी मंत्रिपदाबाबतची इच्छा बोलून दाखवली. माझ्या आशा पल्लवित झाल्या, पण जाहीर करा असं म्हणणार नाही. अनिल पाटलांचं वक्तव्य. अनिल पाटलांकडे आम्ही खूप जिल्ह्यांची जबाबदारी दिली. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. सुनील तटकरेंकडून शरद पवारांच्या कामाचं कौतुक. जळगावच्या राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात तटकरेंकडून कौतुक. शरद पवारांनी मुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयाचाही केला उल्लेख. एखाद्याचा विचार पटला नाही तर त्याला नक्षलवादी ठरवलं जातं. शरद पवारांची प्रतिक्रिया. तर ज्यांच्यावर खटले दाखल आहेत अशांना नियंत्रित करण्याचं काम सरकारकडून सुरू. त्यातले लोक वारीत असू शकतात. पवारांकडून शंका उपस्थित. एसटी आंदोलनावरून सदावर्ते खोत पडळकरांवर अनिल परबांचा निशाणा. सदावर्ते खोत पडळकरांनी 5 महिन्यांचा संप घडवून आणला. डोळे वटारल्यानं आता ताटाखालचा मांजर झाले. अनिल परबांची टीका. बदलापुरात भाजप आमदार किसन कथोरे यांच्या घरासमोरील रस्त्यावर गोळीबार. 2 गटातील वादातून गोळीबार झाल्याची माहिती. गोळीबारात 1 जण जखमी. पोलीस घटनास्थळी दाखल. तपास सुरू. राज्यात 1,35,000 कोटींच्या 17 गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता. प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन, विकास व रोजगार निर्मितीला चालना मिळणार. विधानभवन परिसरात राहुल नार्वेकर आणि पटोलेंचं हस्तांदोलन. नार्वेकर पटोले समोर आल्यानंतर स्मितहास्य करत हस्तांदोलन. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याबाबत शरद पवारांकडे तक्रार. शरद पवार गटाच्या अहिल्यानगरमधील शिष्टमंडळाकडून पवारांकडे तक्रार. संग्राम जगताप यांच्यामुळे अहिल्यानगरमधील वातावरण दूषित होत असल्याचा आरोप. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन केल्यानं खासदार विशाल पाटलांसह 40 ते 50 जणांवर गुन्हा दाखल. याबाबतची फिर्याद पोलीस कर्मचारी लक्ष्मण जाधव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. अहिल्यानगरच्या निवासामध्ये खासदार संदीपान भुमरे आणि सुजय विखे पाटलांचा दुचाकीवरून प्रवास. दोन्ही नेत्यांनी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांचं लक्ष वेधलं. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगेंचं निलंबन. सचिव पदावर असताना झालेले आरोप निकाली निघेपर्यंत कारवाई. अध्यक्ष आदेश डावलून स्वतः निवडणूक लावण्याच्या लांडगेंवर आरोप. शहापूरचे संजय दशरथ तिवरेंची अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती. कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. ठाकरेंच्या सेनेचे नेते इम्रान शेख आणि साथीदारांविरोधात गुन्हा दाखल. वाढदिवसाच्या पार्टीत तलवार दाखवल्याबद्दल इम्रान शेख यांच्यावर गुन्हा. ट्विटरवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई. मंत्री संजय शिरसाट वाघ आहेतच, पण ज्या समाज कल्याण खात्याचे मंत्री आहेत त्या खात्याचा निधी सांभाळता येत नाही. सचिन खरातांची मंत्री शिरसाटांवर टीका. बीडमधील शिवभोजन थाळी केंद्रातील व्हायरल व्हिडिओचं प्रकरण. मंत्री छगन भुजबळांकडून व्हायरल व्हिडिओची दखल. वस्तुस्थिती पाहून तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना. रायगड जिल्ह्यात एका दिवसात 6 अत्याचार. विजय वडेट्टीवारांचं ट्विट. पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी वडेट्टीवारांचे आरोप फेटाळले. तर तळा तालुक्यात आदिवासी पाड्यावर काही मुली गर्भवती आढळल्या. रायगडच्या म्हसळा तालुक्यात बालविवाह झालेल्या 14 वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलगी गरोदर. म्हसळा पोलिसांकडून 20 वर्षीय नवऱ्याला अटक. एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत घटना उघडकीस. फी न दिल्यामुळे मुलांना डांबून ठेवल्याचा पालकांचा आरोप. धुळे शहरातील वलवाडी शिवारातील घटना. भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकरांनी शाळेला जाब विचारला. डोंबिवलीतील हाय प्रोफाईल सोसायटी ड्रग तस्करी. मुख्य सूत्रधाराला हैदराबाद विमानतळावरून अटक. एका महिलेचा 3घांना अटक. पोलिसांकडून तपास सुरू. ड्रग्ज आणि अंमली पदार्थांचा प्रसार करणाऱ्या चित्रपट वेबसिरीजवर बंदी. अधिवेशनात मागणी. बंदी घालण्याबाबत आमदार प्रणय फुके यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडली. बीडमध्ये कराड समर्थक नानासाहेब चौरेंकडून गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार. केज पोलीस ठाण्यात नानासाहेब चौरेंविरोधात गुन्हा दाखल. बीडच्या गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणेंना कारणे दाखवा नोटीस. वाळू, गौण खनिज, अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर कारवाई होत नसल्याने नोटीस. वाळू माफियांना तहसीलदारांचा आशीर्वाद असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याचं नोटीसमध्ये नमूद. बीडच्या गेवराई तहसील कार्यालयाच्या पायऱ्यांवर शेतकऱ्यांचं आंदोलन.
मादळमोही गावातील सरपंचाने रस्ता खोदल्यानं शेतीची कामं खोळंबली. शेतात जाण्यासाठी रस्ता देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पुण्याच्या कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीत महिलेवर बेशुद्धावस्थेत अत्याचार. कुरिअरवाला असल्याचं सांगत घरात प्रवेश करत अत्याचार. नीलम गोरे यांचा पोलिसांना कारवाई करण्याचे धुळ्यातील तरुणाचा मृतदेह कन्नडच्या घाटात आढळला. गोळ्या घालून तरुणाची हत्या केल्याचं प्रथम दर्शनी समोर. 3 मित्र जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या ताब्यात. जळगावात आसोदा रोडवर चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू. हा अपघात नसून हत्या केल्याचा मृतांच्या नातेवाईकांचा आरोप. नियोजित कट करून अपघाताचा बनाव केल्याचा आरोप. जळगावातील MIDC परिसरात आकाशातून अनोख्या धातूचा तुकडा जमिनीवर पडला. आकाशातून जमिनीवर पडलेला तुकडा हा तब्बल 16 किलोचा असल्याची माहिती. धुळे महापालिका हद्दीतील मालमत्ता करधारकांच्या कराच्या शास्तीवर 10% सूट. 31 जुलैपर्यंत सूट असणार. आयुक्त अमिता दडगे पाटलांची माहिती. नंदुरबार जिल्ह्यातील 4 आगारातील 700 बसेसला VTS सिस्टीम बसवली जाणार. रेल्वेप्रमाणे ST बसेसच्या लाईव्ह लोकेशन आता कळणार. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील खामसवाडी गावात स्मशानभूमीच्या बांधकामात अपहार. नागरिकांचा आरोप. प्रज्योत मानेंचं ग्रामपंचायत विरोधात आमरण उपोषण. उल्हासनगरात खड्ड्यांमुळे दुचाकीवरील दाम्पत्याचा अपघात. अपघाताची घटना CCTVत कैद. आठवड्यापूर्वीच या ठिकाणी एका लहान बाळाचा दाम्पत्याचा झाला होता अपघात. रेल्वे प्रशासनाविरोधात किर्लोस्करवाडीमध्ये विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचं आंदोलन. रेल्वे प्रशासनाकडून बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाविरोधात मोर्चा. सिंधुदुर्ग जिल्ह्याला 3 ते 4 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट. कणकवली, कुडाळ, सावंतवाडीसह सह्याद्री पट्ट्यात दमदार पाऊस. रेड अलर्टमुळे घराबाहेर पडणं टाळा. प्रशासनाचं आवाहन. सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम. चांदोली धरणातून 4,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. अहिल्यानगरच्या भंडारदरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. पाणी सोडल्याचं दृश्य बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी. धरणातील जलसाठा 7 TMC असल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. अहिल्यानगरमध्ये भंडारदरा नळवंडे धरणातून आवर्तन. पावसाने दडी मारल्याने शेती आणि पिण्यासाठी पाणी सोडलं. साताऱ्यातील कण्हे धरणातून 1,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धरणात होणाऱ्या पाण्याच्या आवकीनुसार पाणी पातळीत बदल केला जाणार असल्याची माहिती. सांगलीच्या औदुंबर येथील कृष्णा नदीच्या पात्रात NDRFच्या पथकाकडून महापूर बचाव कार्याचं प्रात्यक्षिक. पूर व्यवस्थापनासाठी करण्यात आलेल्या तयारीची झलक दाखवली. पुण्याच्या आंबेगावमधील आदिवासी भागात 102 जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना रेनकोटचं वाटप. एफिनिटी एस्क पुणे यांच्या CSR निधी अंतर्गत उर्मी संस्था आणि दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान पुणे यांच्या सौजन्याने रेनकोटचं वाटप. कोल्हापुरात पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ. यांत्रिक बोटीच्या सहाय्याने नदीमध्ये आपत्ती व्यवस्थापनाकडून पाहणी. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात 60 ठिकाणी साकव पूल उभारले जाणार. TV9 मराठीने जीवघेण्या प्रवासाबद्दल दाखवलेल्या बातमीनंतर प्रशासनाचा निर्णय. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची हजेरी. गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 5 दरवाजे उघडले. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. गोंदिया जिल्ह्यातील पावसामुळे वैनगंगा नदी